नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हा व्हिडिओ एका महत्वाच्या पार्श्वभूमीवर आम्ही बनवतो आहोत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बीजिंगच्या भेटीवरती आहेत. शी जिनपिंग यांच्याशी त्यांची महत्वाची बैठक होणार आहे आणि त्या अगोदर इंग्लंडचे राजे चार्ल्स त्यांना भेटून गेले. इथे आपले पंतप्रधान मोदी हे UAEच्या दौऱ्यावर चालले. तर जगामधल्या अनेक देशांचे फायनान्स मिनिस्टर भारतामध्ये दाखल होत आहेत. कशासाठी? तर ब्रिक्सच्या मीटिंगसाठी. ब्रिक्सच्या फॉरेन मिनिस्टर्सची फायनान्स नाही, फॉरेन मिनिस्टर्सची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. त्यासाठी हे सगळे फॉरेन मिनिस्टर्स इथे दाखल होत आहेत. अशा पद्धतीचं एक वातावरण जगामध्ये तयार झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती मोदींनी जो आपल्याला काटकसरीचा जो सल्ला दिला, काही उपाय सांगितले, ते कसं बघू शकतो आपण? त्याला काही एक वेगळा अँगल आहे का? हे तपासण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करतो आहोत. तर गौरीताई, तुमचंच मी स्वागत करते. गौरीनॉमिक्स ह्या व्हिडिओ चॅनेलच्या संचालिका डॉक्टर गौरी पिंपळे आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्वागत, कारण हा अत्यंत महत्वाचा विषय. ह्याच्याकडे त्या कसं बघताय? ह्या सगळ्या राजकीय घडामोडी तर आहेतच, पण त्याला फायनान्सचा अँगल खूप मोठा असतो. हो की नाही? गौरीताई, तुमच्याकडे काही खास अगदी. निश्चित माहिती आहे याच्याबद्दल असं मला वाटतंय. नमस्कार. आता ह्याच्याबद्दल फायनान्सच्या अँगल मधून बघितल्यानंतर 2-3 गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत, की आतापर्यंत ह्या 80 वर्षाच्या काळामध्ये जी डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था उदयाला आली आणि डॉलरचं जे महत्व वाढत गेलं, त्याच्यामुळे डॉलर हा बाकीच्या चलनांच्या तुलनेमध्ये हा नेहमीच आढार आहे. एक 1985चा अपवाद वगळता प्लाझा अकॉर्डचा आपण मागे एका याच्यामध्ये उल्लेख केला होता. तर आताही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं जेव्हा ते टॅरिफ वगैरे म्हणत होते, तेव्हाचं म्हणणं असं होतं की अमेरिकेचा ज्या देशांबरोबर करंट अकाउंट डेफिसिट जास्त आहे, म्हणजे ज्यांच्याकडून अमेरिका जास्त इम्पोर्ट करते आणि एक्सपोर्ट त्यांना कमी होतो, तिकडे अमेरिकेला करंट अकाउंट डेफिसिट, त्या देशांवरती टॅरिफ जास्त लावणे. आता इथे सगळ्यात मोठा करंट अकाउंट डेफिसिट अमेरिकेचा चीन बरोबर आहे. मग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची चीन भेट ही हा करंट अकाउंट डेफिसिट कमी करण्यासाठी तर नाहीये ना, असा एक संशय कुठेतरी येतोय. मग करंट अकाउंट डेफिसिट कमी करण्याला म्हणजे ते काय सांगणार माहितीये चीनला, की तुम्ही तुमची करन्सी रिव्हॅल्यू करा. रिव्हॅल्यू म्हणजे अप्रिशिएट करा. अप्रिशिएट करा म्हणजे डॉलर डिव्हॅल्यू होईल आणि मग ऑटोमॅटिक त्यांचं बॅलन्स आहे ते इक्वल होऊन जाईल किंवा अमेरिका जास्त होईल, असं जो ज्या रेटने ती अप्रिशिएट होईल हे. ह्याचा असा संशय काय येतोय, कारण मोठ्या प्रमाणावर जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या देशात जातात, जेव्हा आपण निक्सन यांच्या भेटी जरी बघितल्या 70च्या दशकातल्या, तेव्हा त्याच्यामध्ये हे असं सगळं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट त्या सगळं त्याच्याशी रिलेटेड असतं. त्यांचं मुख्य आपण बघितलं तर अमेरिकन हे व्यापारी आहेत. त्यामुळे व्यापारामध्ये फार मोठा तोटा ते सहन करतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे USA इनकॉर्पोरेशन असंच म्हटलं जातं ना. इट इज अ कंट्री विच इज लाईक अ कॉर्पोरेशन. त्यामुळे तो देश नाहीये तर ती एक वेगळी कंपनी आहे आणि ती कंपनी अर्थातच म्हटल्यानंतर ती आपल्या प्रॉफिटचाच विचार करणार. आतापर्यंत डॉलरचं वर्चस्व ठेवून आणि डॉलर कसेही छापून त्यांनी ते मेंटेन केलं. पण आता त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांना परत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उभं करायचं आहे, जे चीनला शिफ्ट झालं. जर असेल तर मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर त्यांना पुन्हा अमेरिकेमध्ये उभं करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची गरज आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की अमेरिकन डॉलरचा दर इतका चढा असून चालणार नाही, कारण या चढ्या दराने त्यांच्याकडून कोणीही वस्तू विकत घेणार नाही. त्यामुळे मला वाटतंय हा काहीतरी एक मोठा ट्रेड डील किंवा एक काय म्हणतो आपण करन्सी मॅनेजमेंट असा भाग असावा ट्रम्प यांची व्हिजिट चीनला. त्याच्याशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या देशात जात आहेत, तीच सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण आपण बघितलं तर जगातले बहुतेक सगळे नेते की राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीला जातात, व्हाईट हाऊसवर जातात. इथे ट्रम्प स्वतः चीनला गेले, तर त्याच्यामध्ये नक्कीच ट्रेड डील हा सगळ्यात मोठा भाग असावा आणि त्याच्या पुढे अजून काही मॅनेजमेंट असेल ते असेल, असा माझा तरी प्राथमिक अंदाज आहे. आणि आता गेल्याच मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी आपले जे
जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, ते म्हणाले की आता अमेरिका तिचं तेलाचा एक्सपोर्ट वाढवेल. अमेरिका तेलाचा एक्सपोर्ट वाढवेल म्हटलं तर त्याचा अर्थ अमेरिकेला तेलाचा एक्सपोर्ट वाढवताना ही काळजी घ्यायला पाहिजे की सगळ्या देशांना ते परवडेल अशा प्रकारे त्यांना द्यावं लागेल. म्हणजे त्यांना स्वतःच कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग फ्रेम करायची आहे आणि एक्सपोर्ट वाढवायचे आणि तेलाचा जो काय म्हणतो व्यापार आहे त्याच्याकडे बघायचा आहे. तर या दृष्टिकोनातून बघितलं तर मला असं वाटतंय की आपण मागे एकदा डॉलरायझेशनच्या व्हिडिओमध्ये फायनान्शियल रिसेट हा शब्द वापरला होता. तर असं फायनान्शियल रिसेट कडे कुठेतरी जग जातंय का काय? आणि तेवढ्यासाठी मोदींनी 1 वर्षभरासाठी आपल्याला एक वेगवेगळ्या जे मेजर्स आहेत तेवढे तुम्ही पाळा म्हणून सांगितलंय. त्यात मला एक संशय काय आहे, की सोन्याची खरेदी करू नका म्हटलंय. कदाचित असं होईल, की सोनं फार वरती जाईल आणि नंतर डॉलरची व्हॅल्यू कुठेतरी एक स्टेबल झाल्यानंतर परत कदाचित खाली येऊ शकतं. असा मोदींना अंदाज असावा किंवा हे रिसेटचा एक परिणाम हा असा होऊ शकतो. हा एक अंदाज आहे, की जर खरंच रिसेट झालं तर आणि म्हणून कदाचित हे वर्षभरासाठी वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहेत उपाययोजना, की असं-असं करा, असं वागा. त्याच्यामागची काही कारणं ती थोडी आपल्याला अशी बघावी लागतात फायनान्स अँगलने, की काय होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं. खरंय. म्हणजे त्याच्यात एक दुसरा अँगल असा आहे त्याचा, की इराण युद्ध एवढ्यात थांबत नाहीये आणि खनिज तेलाचा जो पुरवठा आहे तो इतक्यात सुरळीत होत नाहीये. अशीही एक इशारा मोदी देत आहेत असं मला वाटतं. आणि हा इशारा जेव्हा ट्रम्प आणि शी जिनपिंग भेटणार आहेत तेव्हा त्याचं महत्व वाढतं. कारण एक प्रकारे संपूर्ण जग कशाकडे बघतंय. आता बघा तुम्ही की पाकिस्तानला मध्यस्थी करण्याचा सांगण्यात आली. म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यामधला मध्यस्थ ठरला पाकिस्तान. हा पाकिस्तान जो आहे तो मध्यस्थीची बोलणी सुरू करण्याआधी गेला कुठे तर चीनमध्ये गेला. चीनमध्ये जाऊन चीनचे इनपुट्स घेतले आणि मग ते इथे आलेले आहेत. तेव्हा ही सगळी परिस्थिती जी आहे ना ती मला 71च्या परिस्थितीसारखी दिसते. ज्यावेळेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर हे चीनला माओंना भेटायला गेलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं असं की ती भेट घडवून आणली ती पाकिस्तानच्या सहाय्याने बनवून आणली. तेव्हा सुद्धा पाकिस्तान हा मध्यस्थ होता. म्हणजे असं केलेलं होतं की हेनरी किसिंजर यांचं विमान आधी पाकिस्तानात उतरलं. त्यानंतर त्यांनी एक बतावणी केली की आपली तब्येत बिघडलेली आहे असं म्हणून ही रिटायर्ड टू प्रायव्हसी आणि नंतर त्यांनी एक अनमार्क्ड विमान हे पाकिस्तानातून घेऊन ते चीनला गेले. माओला भेटले. तिथे सगळी बोलणी झाली. ती बोलणी घेऊन किसिंजर परत आले आणि मग एक मोठा टर्न आला सगळ्या जागतिक राजकारणामध्ये आणि त्याच्यामध्ये चीनला रशियापासून दूर करण्यामध्ये अमेरिकेला त्यावेळेला यश आलेलं होतं. लक्षात घ्या हे सगळे महत्वाचे संदर्भ आहेत. आणि मग ही भूमिका पाकिस्ताननी बजावली. त्यानंतर आपलं युद्ध म्हणजे 71चं युद्ध हे डिसेंबरमध्ये झालं. ही घटना साधारण जुलैच्या आसपासची आहे. मग त्याच्यामध्ये पूर्ण पराभव झाला आणि अमेरिकेचं नाक चांगलं ठेचलं गेलं आणि मग नंतरची वाट आणि अर्थात पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. ही सगळा इतिहास आता असा कसा जमून येताना दिसतोय बघा. इथे सुद्धा ट्रम्प हे इथे फायनान्शियल रिसेटसाठी तर जात असतीलच, पण त्याच्यामध्ये इराण युद्धाचा सोक्षमोक्ष लावणं, त्याच्यात चीनला आपल्या सोबत घेणं आणि एक प्रकारे मी म्हणेन की सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यामध्ये फूट पाडता येते का हे बघणं. सोव्हिएट रशिया त्यावेळी पाडली, आता सोव्हिएट रशिया नाही तो रशिया झालेला आहे. पण रशियाला सुद्धा पाकिस्तान आणि इराण ह्या दरम्यान काय घडतंय हे बघण्यामध्ये स्वारस्य आहे. प्रत्येक वेळेला आपण बघतो आहोत की बांगलादेश मधले हेर पकडले जात आहेत, भारतातले हेर पकडले जात आहेत आणि बातमी सरळ सरळ आपल्याला दिली जाते की रशियन सूत्रांनी दिलेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई केली गेली, हेर पकडले गेले. तेव्हा रशियाचा इंटरेस्ट ह्या भागातला बिलकुल संपलेला नाहीये आणि ह्या सगळ्या घडामोडी पुन्हा एकदा घडतायत. हे एक विचित्र योगायोग म्हणा तुम्ही आणि गौरीताई म्हणतायत तसा जर का फायनान्शियल रिसेट तेव्हाच सुरू झालेला होता जेव्हा किसिंजर
चीनला पोहोचले आणि चीननी मग वेगळ्या काही आर्थिक पावलं टाकायचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा त्या सगळ्या इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. पण आजचा फायनान्शियल रिसेट आणि तेव्हाचा ह्याच्यात फरक आहे. तेव्हाचा फायनान्शियल रिसेट जो होता तो संपूर्ण जगासाठी नव्हता, तर तो केवळ चीनसाठी होता. चीन एक विशिष्ट अर्थव्यवस्था सांभाळत होता आणि त्यातून त्याला ट्रान्झिशन करायचं होतं. चीनला एक प्रकारे आपल्या पायावर उभं करायचं आणि मग त्याचा वापर हा सोव्हिएट रशियाची शक्ल विघटन करण्यासाठी करायचा. हा अमेरिकेचा अखेर डाव होता. आता डाव काय नेमका चाललेला आहे हे बघण्यामध्ये अतिशय मनोरंजक काळ आलाय असं वाटतं. पण आत्ताचा जो फायनान्शियल रिसेट आहे तो वेगळा आहे असं वाटतं. आणि गौरीताई त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? काही मुद्दे? अगदी आता 71चा जो उल्लेख केला तुम्ही, किसिंजरची चीनला भेट, आणि त्याच्यानंतर बघितलं तर हळूहळू चीनची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री डेव्हलप होण्यासाठी अमेरिकेने मदत केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे अमेरिकेने जिकडे डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही असं जिकडे जाहीर केलं आणि त्याच्यानंतर घेतलेली पावलं उचलली, तर म्हणजे उचललेली पावलं बघितली, तर मग ते लक्षात येतं की त्यांची डॉलरची पोझिशन ही जास्तीत जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांनी पावलं उचलली. म्हणजे चीनला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर शिफ्ट केलं, त्याच्यामुळे स्वस्त दरात वस्तू मिळाल्या. मग स्वस्त दरात वस्तू मिळाल्यानंतर त्यांना काही विशेष करायची गरजच लागली नाही. डॉलर प्रिंट करा, डॉलर एक्सपोर्ट करा. चीनला ते डॉलर भरपूर झाल्यामुळे चीन हा आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल झाली. म्हणजे चीनची आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल याच्यामध्ये अमेरिकेचं योगदान पण तितकंच आहे. त्या 71ला त्यांनी जे काही केलं त्याच्यामधून आता आता त्यांना ते रिव्हर्स करायचंय की बाबा आमचे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर चीनला गेले, आता ते परत आमच्याकडे आणा. पण जेव्हा ते पुन्हा अमेरिकेत आणायचे म्हणतात, तेव्हा हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की डॉलरची व्हॅल्यू. आणि कसं आहे आता, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परत. लगेच डॉलरच्या व्हॅल्यूवर परिणाम होईल असं नाही सांगता येणार. कारण मिड टर्म इलेक्शन्स आहेत. मिड टर्मच्या आधी तर तेलाचा सप्लाय व्यवस्थित करणं आणि तेलाच्या किमती स्थिर करणं हे ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जास्त गरज आहे. संपूर्ण जगाची गरज आहेच, पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची सगळ्यात जास्त गरज आहे, नाहीतर ते मिड टर्मला होत. तर तो एक त्यांना एक धोका आहे. त्याच्यामुळे तेलाचा सप्लाय वाढवणं हे अमेरिकेच्या हातात आहे. आणि अमेरिकेने मागे मला वाटतं आपण एक न्यूज वाचली होती, त्यांनी त्यांचे लष्करी तळ आणि तिकडेही जर काही फ्रँकिंग कडून तेल निघत असेल तर ते काढण्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत. नाही, रॅम्प अप करायला सांगितलेलं आहे ऑइल प्रोडक्शन. ते काय लगेच एका रात्रीत रॅम्प अप होणार नाही, पण त्याला ते त्याच्यासाठी प्रयत्नशील पण आहेत की रॅम्प अप करून आपण ऑइल सप्लाय वाढवू. म्हणजे या सगळ्यामध्ये जर बघितलं तर ऑइलच्या सगळ्या ह्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट कोणाला झाला असेल तर तो अमेरिकन कंपन्यांना झालाय. आणि आता एवढं सगळं होऊनही अमेरिकन कंपन्यांमधल्या एक्झॉन मोबाईल आणि त्या काही कंपन्या आहेत दुसऱ्या, त्या सांगतायत की कारचं जे काय कारला लागणारं जे फ्युएल ऑइल असतं, इंजिन ऑइल, त्याचं शॉर्टेज आहे म्हणून. म्हणजे हे पण जेट फ्युएलचं शॉर्टेज आहे ते तर झालं आत्ताच. एअर इंडियाने आताची बातमी आहे मगाची 1-2 तासापूर्वीची की 4 फ्लाईट त्यांनी सस्पेंड केलं. जेट फ्युएलचं शॉर्टेज आहेच. ते म्हणतात कारच्या इंजिन ऑइलचं शॉर्टेज आहे. म्हणजे हे शॉर्टेज कुठपर्यंत जाणार आहे? आणि हे शॉर्टेज असंच राहिलं तर ट्रम्पला मिड टर्म कठीण आहे. मध्यंतरी आपण आणखी एक बातमी बघितली, ती आठवत असेल तुम्हाला, की गेली काही महिने अमेरिकेमधून एक्सपोर्ट काय होत आहे, तर सगळ्यात जास्त बिल येत आहे सोन्याचं. तेव्हा हे अमेरिकेचं सोनं जातं कुठे म्हणून आम्ही थोडीफार चौकशी केली त्यावेळेला. तेव्हा असं कळलं की हे अखेर 2-4 ठिकाणी थांबत थांबत हे सोनं पोचतंय कुठे, तर ते चीनमध्ये सॉरी. पोचतंय. शांघाय एक्सचेंजला पोहोचतंय. तेव्हा हे गौडबंगाल आणखी काय आहे, हे सुद्धा आता म्हणजे ही भेट जी आहे त्याच्यामध्ये जसे डाव असणार आहेत तसेच पेच पण असणार आहेत. आणि दोघे काही एकमेकांना सहजासहजी काही गोष्टी देणार नाहीयेत. कुठे ना कुठेतरी एकमेकाला थोडा ह्याला खड्ड्यात पाडेल, तो ह्याला खड्ड्यात पडेल. असेच काहीतरी निगोशिएशन्स होणार आहेत. सामोपचाराने 4 गोष्टी अखेर ते कन्क्लूड करतील, पण अ, अनेक गोष्टी पुढे आहेत असं मला वाटतंय. तुमचं कसं आहे म्हणणं या सोन्याबाबत अगदी किंवा अगदी. आणखी?
अगदी. आणि मला एक हे आपलं बोलणं झालं पण आहे, पण आपण प्रेक्षकांना सांगितलं नव्हतं की कदाचित पुन्हा गोल्ड बॅक करन्सीकडे संपूर्ण जग ह्या हा वर्षभरात हा जाईल. हा हा एक सगळ्यात मोठा फायनान्शियल रिसेट असेल. त्या आता काल त्या झेपोडाच्या निखिल कामतने ट्विट केलंय की मी गोल्ड बॅक स्टेबल कॉइन काढतो म्हणून. म्हणजे गोल्ड बॅक स्टेबल कॉइन ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे असं जो ह्याचा स्टॉक मार्केटचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवतो झेरोदा तो सांगतोय म्हटल्यानंतर म्हणजे हे एकूण सगळं जे दिसतंय चित्र ते पुन्हा गोल्ड बॅक करन्सीकडे जाणार आहे. आपण याच्यावरती मागे मला वाटते फक्त सोन्यामध्ये बोलताना बोललो होतो की सोनं हा सगळ्यात विश्वासार्ह रिझर्व्ह आहे कुठल्याही करन्सीपेक्षा. म्हणजे शिफ्ट हा हा सॉलिड कडे चाललेला आहे रिझर्व्हचा करन्सीकडून. म्हणजे पुन्हा जे काही म्हणजे ह्याच्यामध्ये मला आता आठवलं सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड बॅक करन्सी केली होती 1897 मध्ये, नाही सॉरी 1870 मध्ये ब्रिटिशांनी पाऊंड स्टर्लिंग हा पहिल्यांदा गोल्ड बॅक झाला होता. कारण त्याच्यामुळे त्यांना असं झालं की त्याच्यामुळे त्या पाऊंड स्टर्लिंगची जगात मागणी वाढेल आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा लोकांचा विश्वास वाढेल की ते कन्व्हर्टेबल टू गोल्ड असतात. जेव्हा ती गोल्ड बॅक करन्सी असते तेव्हा तो कन्व्हर्टेबल टू गोल्ड असतात. म्हणजे जो पाऊंड स्टर्लिंग होल्ड करतोय त्याने तो परत ब्रिटिशांकडे गेला तर ब्रिटिश त्याला गोल्ड देतील. 1897 ला ऋषी यांनी गोल्ड बॅक केली होती करन्सी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी या तीन म्हणजे ब्रिटिश, रशिया आणि ब्रिटन, रशिया आणि अमेरिका म्हटलं तर सगळ्यात शेवटी अमेरिकेने गोल्ड बॅक केला होता डॉलर. तो 1900 मध्ये. म्हणजे त्यांच्याकडे 1861 ला जे झालेलं होतं सिव्हिल वॉर ते संपल्यानंतर त्यांना जेव्हा पुन्हा नागरिकांचा विश्वास सिस्टमवरचा वाढवायचा हे ठरलं तेव्हा त्यांनी गोल्ड बॅक करन्सी केली. म्हणजे गोल्ड बॅक करन्सी ही कशी असते ती विश्वास देणारी असते. तुम्ही जे होल्ड केलेली करन्सी आहे ती तुम्हाला कधीही सोन्यामध्ये कन्व्हर्ट करून मिळेल असा त्याच्यावरचा विश्वास असतो. जेव्हा ती गोल्ड बॅक असते तेव्हा ती कन्व्हर्टेबल टू गोल्ड सुद्धा असते. रशियाने जेव्हा 1897 ला ती गोल्ड बॅक केली त्यांची करन्सी तेव्हा त्याच्यामध्ये झालं असं की त्याच्यामुळे त्यांना 1897 ला त्यांच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं आणि त्याच्यासाठी त्यांना फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स मिळाल्या फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीकडून. तर हा एक गोल्ड बॅक करन्सीचा फार मोठा फायदा असतो की जे होल्ड करतात त्यांच्याकडे जस्ट लाईक ती इन्व्हेस्टमेंट राहते की ते कधीही ते कन्व्हर्टेबल टू गोल्ड करू शकतात. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर पहिल्या महायुद्ध आणि त्याच्यानंतर बहुतेक देशांनी आपल्या करन्सी गोल्ड बॅक केल्या. त्यामुळे मग तो करन्सीवरचा विश्वास वाढला. पण 1945 ला फक्त डॉलर गोल्ड बॅक राहिला, बाकीच्या करन्सी या पेग टू डॉलर झाल्या आणि मग 1971 ला डॉलरही गोल्ड बॅक नाही. त्याच्यामुळे झालं असं की सगळं जे बेसिक रूल आहे तेच तोडले गेल्यानंतर पुढे मग त्याच्यासाठी वेगवेगळे आपण म्हणतो ना एक नियम तोडला की दुसरा तोडावा लागतो मग तिसरा तोडावा लागतो. असंच काय काय ते आर्थिक क्षेत्रामध्ये चालू झालं. आणि प्रत्येक वेळेला जबाबदार कोण तर अमेरिका. जेव्हा त्यांना फायनान्शियल रिसेट करायचे तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी परत रिव्हर्स कराव्या लागतील. आणि त्याच्यासाठी मला वाटते हे एक वर्षभर असा साधारण अंदाज आहे बहुतेक तज्ञांचा पण हे एक वर्षभर सोनं घेऊ तेवढ्यासाठी नका. घेतला गेला असावा. हा हा सल्ला दिला गेलेला आहे. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की मी ना एक माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आर्थिक दुर्बिणीतून रशिया ही एक सिरीज चालू केली आहे. हा त्याच्यामध्ये फक्त रशियाचा फक्त त्यांचा एक फायनान्शियल अँगलने रशिया कसा होता. जर प्रेक्षकांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी जरूर बघावा की त्याच्यामध्ये. कारण आपण नेहमी महासत्ता अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला रशिया म्हणतो. तर ती ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की रशियाला पण कोणी हलक्यात घेऊ नये असं एकूण वातावरण आहे. आता ह्याच्यामध्ये परत लक्षात एक आपल्या यायला हवं की आपण जेव्हा फायनान्शियल रिसेट म्हणतो तर त्याची सुरुवात रशिया युक्रेन युद्धानंतर झाली. थोड्या प्रमाणात करत करत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सँक्शन्स मधून बाहेर कसं पडायचं त्याचं रशियाने आधी बहुतेक प्री प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच्यामुळे रशिया टिकून राहिली. तुम्हाला काय वाटतं? खरंय. आणि त्याला आता बघा योगायोग कसा आहे की ह्याच्या युद्धानंतर युक्रेन युद्धानंतर जे आर्थिक संकट आलं त्याच्यात रशियाने पुन्हा एकदा आपली करन्सी ही गोल्डला लावून घेतली. रुबलच्या मागे गोल्ड उभा केला. आणि दुसरं असं की आता जी मी परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक भारतामध्ये बोलवली जाते ब्रिक्सच्या निमित्ताने तर ब्रिक्स सुद्धा एक गोल्ड बॅक करन्सी आणायचा प्रयत्न करतोय. अर्थात ही करन्सी जी आहे
ती करन्सी बास्केट असणार आहे, एकच एक करन्सी नसेल, असे अंदाज आहेत. तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही म्हणता तुमचं कन्क्लुजन परफेक्ट आहे, की जग पुन्हा एकदा गोल्ड बॅक करन्सीजकडे जातंय का? आणि ह्याचा निर्णय कदाचित ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या बैठकीतून महत्त्वाचे निर्णय येऊ शकतील. मला एकच प्रेक्षकांना आता शेवटी म्हणजे तुमचे काही मुद्दे असतील तर सांगा, नाहीतर मग मी समारोप करीन. विचारा. नाही, बहुतेक आपण कव्हर केलं फायनान्शियल रिसेट रिलीफ. ठीक आहे. एक लक्षात घ्या, की अमेरिका आणि चीन ह्यांनीच हातमिळवणी केली तर काय होईल? असा एक विचार करा तुम्ही. आणि ती त्यांना यशस्वीरित्या करता येऊ नये म्हणून रशिया आणि भारत यांनी हात आपले कायम सहकार्याचे पुढे ठेवले पाहिजेत. कारण ते जे वजन निर्माण करतील ना, त्या वजनामुळे अमेरिका आणि चीन हे विभक्त राहण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे ती जी पतंग असतो ना आणि त्या पतंगाच्या कणीवरती तुम्ही मांजा पकडून त्याला मग उडवता तुम्ही आणि ती कणी महत्वाची असते. ती जर का नीट बांधली गेली तर पतंग उडतो. तशी इथे परिस्थिती येईल, की अमेरिका आणि चीन यांनी एकत्र अशा पद्धतीत येऊ नये, की संपूर्ण जगाला ते चिरडून टाकू शकतील. त्याच्यासाठी म्हणून रशिया, भारत यांचं सहकार्य आवश्यक आहे. हे तुम्हाला गेल्या काही दिवसांच्या घटनांमध्ये पदोपदी जाणवत राहील, की हा अलायन्स हा का ॲक्टिव्ह राहिलेला आहे. मला वाटतं पूर्वसंध्या म्हणायची एक प्रकारे ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीची. त्याच्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. दोन्ही चॅनेलवरती ह्या गोष्टी करायच्या आहेत, गौरीनॉमिक्स आणि यशा पृथ्वीवर. आणि दोन्ही चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा, अशी आवाहन करते आहे मी. तुमच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देते. आज गौरीताई इथे आल्या आणि या महत्त्वाच्या विषयावर आमची चर्चा होऊ शकली. त्यासाठी त्यांचे आभार मानते आणि पुन्हा आपण अशाच चांगल्या विषयांसाठी एकत्र येत राहू, असं तुमच्या वतीने सर्व प्रेक्षकांना आश्वासन सुद्धा देते. धन्यवाद. धन्यवाद.